ते घेतलं ना सगळं ते कसं कटल देशमुख आहे. मी इयत्ता तिसरी बुद्रुक हायस्कूलचा विद्यार्थी आहे. माझी सायकल चोरीला गेली व जवाहरनगर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सापडून दिली. मला ह्याचा खूप आनंद झाला. मला हे शिकवण भेटले की गुन्हा लपत नसतो, म्हणून गुन्हा करायचा नाही. आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण की त्यांच्या कर्तव्य दक्षतेतून आपले समाज व राष्ट्र सुरक्षित राहते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पोलीस स्टेशन जवाहरनगर या ठिकाणी माझ्याकडे एक सायकल चोरीचे 2-3 गुन्हे दाखल होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे 4-5 पोलीस अधिकाऱ्याच्या पण सायकली होत्या. आणि मग आता ते थोडं फॉलोअप घेत असल्यामुळे आमचे लोक म्हणजे माझी जी टीम आहे API चंदन आणि DB स्टाफ, त्याच्यामध्ये एक पवार म्हणून आमचे एक सोन पवार म्हणून एक मेजर आहेत. तर त्यांना म्हणलं मेजर तुम्ही दुसरं काहीच काम करायचं नाही, फक्त फुटेज पाहायचे. आता एवढ्या सायकली चोरी जातात. आता सायकल असल्यामुळे बरेचसे लोक जाऊ द्या कुठं म्हणून ते काही गुन्हे वगैरे दाखल करत नाहीत. परंतु तुम्ही 2-3 गुन्हे दाखल करून घेतले आणि त्याचा तपासाला सुरुवात केली. त्यानंतर त्या फुटेजमध्ये बऱ्याच ठिकाणी तो सेम एकच मुलगा दिसत होता. मग आम्ही त्या मुलाचा वगैरे शोध घेतला. मग तो एक मुलगा मिळून आला. त्याच्यानंतर सर्व ह्या अल्पवयीन मुले होती. ती म्हणजे उस्मानपुरा हद्दीमध्ये असेल, सातारा असेल, जवाहरनगर असेल, पुन्हा जिन्सी वगैरे असा या परिसरात सायकली चोरायचे आणि ते MIDC वाळूज वगैरे त्या पट्ट्यामध्ये नेऊन समजा 25,000ची सायकल असेल तर ती 1,000-1,500 देऊन टाकायचे. असं जवळपास त्यांनी वर्षभरापासून म्हणजे हे त्यांचं कामच चालू होतं. मग आम्ही पूर्ण टीम कामाला लावली. म्हणजे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सायकली वगैरे चोरी गेलेल्या आहेत, परंतु बऱ्याच लोकांनी गुन्हे वगैरे दाखल केलेले नसावेत. मग आम्ही शोध घेतला असता जवळपास 80 सायकली आम्ही रिकवर केल्या. मग त्या दिवशी आदरणीय झोनसाहेब नवीन कुमार कावत साहेब स्वतः आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही प्रेस नोट पण दिली होती आणि लोकांना जनतेला आव्हान केलं होतं की बाबा तुम्ही जरी गुन्हे दाखल केले नसले तर कमीत कमी तुमची सायकल असल्याचा फोटो असेल, काही पुरावा असेल, खरेदी केल्याची पावती असेल तर तुम्ही घेऊन या आणि तुमच्या सायकलची ओळख पटवा आणि आम्ही तुम्हाला ती सायकल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ती देऊ. मग आता हे वरिष्ठांचं मार्गदर्शन आदरणीय CP सर यांचे मार्गदर्शन होतं, DCP सरांचं होतं, ACP सरांचं मार्गदर्शन होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही 3-4 दिवस कंटिन्यू आम्ही तिकडे टीम पाठवत गेलो. अशा प्रकारे जवळपास 80 सायकली आम्ही आत्तापर्यंत रिकवर केल्या. अल्पवयीन आहेत, सराईत गुन्हेगार वगैरे नाहीत. अल्पवयीन असल्यामुळे परंतु त्यांना एक छंद जळल्यासारखा जोपायला म्हणजे म्हणजे कमी मेहनतीमध्ये त्यांना पैसा मिळायचा. आईवडिलांचं पालकांचं दुर्लक्ष होतं. एखाद्याचा पालक नाही तर एखाद्याची आई नाही, अशा अवस्थेतली ती मुलं आहेत आणि तिकडे त्यांचे पालक वगैरे काय वीटभट्टीवर वगैरे इकडे काम करायचे इंडस्ट्रियल एरियामध्ये. त्याच्यामुळं मग ह्या मुलांनी म्हणजे हा उद्योग चालू केला होता. ज्यावेळेस मग आम्ही ही सायकली जप्त केल्यानंतर लोकांना आव्हान केलं की बाबा आपण सायकली वगैरे परत घेऊन जा. आता बऱ्याचशा सायकली वगैरे आम्ही त्या दिवशी वाटप केल्या. मग त्याच्यामध्ये
वैकुंठराज देशमुख म्हणून एक लहानची मुलगा आहे, तिसरीमध्ये शिकणारा. मग त्यामध्ये त्याला पण सायकल आम्ही परत दिली होती. मग ते अचानक ते एका सोशल मीडियाकडनं ते पत्र आम्हाला प्राप्त झालं आणि मी काल सहजच ते ग्रुपवर टाकलं आणि मग सर्व आपण मीडियाच्या लोकांनी त्या पत्राची दखल घेतली. त्या पत्रामध्ये त्या मुलांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांनी ही भावना व्यक्त केली की कुठलाही गुन्हा कोणी करू नये, गुन्हा कधी लपत नसतो, एक ना एक दिवस तो उघडा पडत असतो. हा एक फार मोठा संदेश आहे. एक लहान चिमुरडा 3 वर्षाचा, त्यांनी पोलिसाप्रती व्यक्त केलेली आपुलकीची भावना, आदराची भावना, जसं तो लहान बालकाच्या लक्षात आलं तसं इतरांनीसुद्धा समाजाने पोलिसांच्या प्रती असलेली नकारात्मक दृष्टी बदलून सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चित पोलीस आणि जनता समन्वय ठेवून आपण जर पुढं चाललो तर निश्चित गुन्हेगारीला आपण नियंत्रणात आणू शकू.